हॅलो, नमस्ते सर्वांना. तर कसे आहात तुम्ही? तर मी केलं होतं चिकन, म्हणजे चिकन रस्सा केलेला. आमच्या कोकणी पद्धतीत चिकन रस्सा कसा बनवतात ते म्हटलं तुम्हाला दाखवूया. तर छान झालेला रस्सा. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. तर त्यासाठी ना मी 1 किलो चिकन आणलेलं. हे बघा 1 किलो म्हणजे 1 किलो थोडं कमीच आहे 1 किलोमध्ये. आणि त्याला लिंबू आणि हळद लावलेली आणि 15 मिनटं ठेवलेलं. तर आणि वाटण्यासाठी ना 2 कांदे घेतलेले आणि ओलं खोबरं घेतलेलं. आणि फोडणीसाठी थोडे खडे मसाले घेतले. एक चिरून बारीक कांदा घेतला आणि आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली ती घेतली. आणि हा मालवणी मसाला 2 चम्मच, गरम मसाला 2 चम्मच आणि जिरे पावडर, हळद आणि हे काळी मिरी ना त्याची पावडर घेतलेली थोडंसं अर्धा चम्मच. तर मी पहिलं फोडणीला घालते. तर कढईमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये राई घालायची. राई थोडी भाजली की ना त्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे. आणि खडे मसाले थोडे 2 मिनटं भाजले की त्यामध्ये आपण कांदा घालूया. कांदा पण थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. आपल्याला कांदा पण लालसर झाला आहे, भाजला आहे. त्यामध्ये मी आता ना आलं लसूणची पेस्ट घालते. आणि ती पण आपण 2 मिनटं अशी भाजून घ्यायची तेलामध्ये. आणि तुम्हाला मी ना टमाटर कापून ठेवला तो दाखवायला विसरली. तर मी एक टमाटर घेतलेला, तो पण बारीक असा कापून घेतला, तो पण मी आता घालून घेते. तो पण 2 मिनटं असं भाजून घ्यायचा. आणि आपण आता मसाले घालूया. तर हा मालवणी मसाला, गरम मसाला सर्व घालून 2 मिनटं भाजून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत 2 मिनटं भाजून घ्यायचा. मग तुम्ही पाहिजे तर तुम्हाला अजून तेल घालू शकता 1 चम्मच. मी त्यामध्येच भाजून घेतो. हे बघा तेल पण सुटलं आहे, मसाले भाजले आहेत. त्यामध्ये आता मी चिकन घालते. चिकन पण असं ना 2-3 मिनटं तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये ना परतून घ्यायचं. पाणी नाही घालायचं. 2-3 मिनटं असं तेलामध्ये असं ढवळून घ्यायला पाहिजे. त्याने चिकन पण व्यवस्थित असं भाजलं जातं तेलामध्ये. हे बघा 2-3 मिनटं झालं आहे. तेल पण त्याला सुटलं आहे. आपलं चिकन पण भाजलं आहे. आता त्यावर 2-3 मिनटं झाकण ठेवू आणि वाफे 2 शिजून घेऊ. पाणी नाही घालायचं. वाफेला 2-3 मिनटं शिजवायला ठेवायला. गॅस मिडियम ठेवायचा. तोपर्यंत आपण वाटण भाजून घेऊ. आणि इकडे मी पाणी पण गरम करायला ठेवलं आहे, ते मी सांगते तुम्हाला. पहिलं मी वाटण भाजून घेते. तर कांदा घातला आणि तो लालसर होईपर्यंत आपण पहिला भाजून घ्यायचा. थोडंसं तेल टाकलं आणि बघ खोबरं पण मी घालून घेतलं. ते पण असं खरपूस भाजून घ्यायचं, लालसर होईपर्यंत जरा भाजून घ्यायचं. तुम्ही ओल्या खोबऱ्याऐवजी सुकं खोबरं असतं ना ते पण वापरलं तरी छान जातं. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी ओलंच खोबरं घातलं. हे बघा खोबरं पण आपलं भाजलं आहे. आता हे थंड करायला ठेवते, नंतर मिक्सरला लावून घेते. 2-3 मिनटं झाली आहे. चिकनला बघूया आता. हे बघा पाणी किती सुटलं आहे. पाणी घातलं नव्हतं तरी पण पाणी सुटलं आहे बघा. आता हे ना मी पाणी ठेवलेलं गरम करायला ना, ते मी घालून घेते चिकनमध्ये. म्हणून थंड पाणी घालायचं नाही, गरमच पाणी घालायचं. हे मी थोडं जास्त घालते, शिजायला पाहिजे, चिकन पण शिजायला पाहिजे. आणि मी रस्सा बनवणार ना म्हणून थोडंसं पाणी जास्तच घालून घेते. आणि मीठ घातलं नव्हतं म्हणून आता मी मीठ घालून घेते. तर चवीप्रमाणे मीठ घाला. आणि झाकण ठेवून ना आपण 10 मिनटं शिजवून
शिजून घ्यायचं, कारण चिकनला जास्त नाही वेळ लागत, 10 मिनटात शिजून येईल. हे बघा आता वाटण पण मी करून घेतलं आहे. बारीक असं वाटण करून घ्यायचं. हे बघा 10 मिनटं झाली आहे, चिकन शिजलं आहे, कलर पण किती छान आला आहे बघा. एक पीस काढून बघायचं चिकन शिजलं की नाही ते. तर मी बघितलं तर चिकन शिजलं आहे. त्यामध्ये आता वाटण केले ना ते घालून घेते. मी सर्वच घालते वाटण. आणि थोडंसं पाणी टाकते. हे वाटणाचंच पाणी आहे ना, ते थोडंसं घालून घेते पाणी. तुम्हाला किती पातळ जाड पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालू शकता. मी थोडं रस्सा बनवले म्हणून पातळ की ठेवलं आहे. आणि त्यामध्ये 1 चमच मी ना चिकन मसाला टाकते. तुम्ही कुठल्याही कंपनीचा चिकन मसाला घालू शकता. आणि तो मिक्स करून घेऊया. आणि त्याला 5-10 मिनटं ना चांगली अशी उकळी येऊ द्यायची, कारण आपलं खोबरं घातलं आहे ना ते शिजायला पाहिजे, म्हणून त्याला चांगली अशी उकळी करून घेऊया 5 मिनटं. हे बघा चांगली अशी उकळी आली आहे. त्यामध्ये आता थोडीशी मी कोथिंबीर टाकते. आणि आता गॅस बंद करते. कलर पण किती छान आला आहे. थंड झाल्यावर अजून कलर चांगला येतो. अशा प्रकारे तुम्ही करा, तुम्हाला नक्की आवडणार. हे बघा तयार झालं आपलं चिकन रस्सा. तुम्ही करून पहा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला पण लाईक करायला विसरू नका. हे बघा तयार झालं आपलं, छान जातं असं.